आपणा सर्वांचं आपल्या कट्टाईनेस या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॉस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप नंबर 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन या फॉर्म्युलांवर आधारित न्यूमेरिकल नंबर 13 पाहणार आहोत. तर तो काय, अ कॉपर वायर ऑफ, एक कॉपर वायर आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 500 mm, इज सब्जेक्टेड टू ऍक्सियल पुल. त्या वायरला पुल करणारा किती दिलंय, 5 किलो न्यूटन दिलेला आहे. फाइंड द मिनिमम डायमीटर. तर त्या वायरचा काय करायचा आहे, जो काय मिनिमम डायमीटर आहे तो फाइंड आउट करायचा आहे. इफ स्ट्रेस इज नॉट टू एक्सीड, स्ट्रेस दिलेला आहे 70 न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑल्सो कॅल्क्युलेट द इलॉंगेशन, त्याचप्रमाणे इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचे आहे. इफ E इज इक्वल टू 100 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर, म्हणजे यंग मॉड्यूलस सुद्धा दिलेला आहे. तर न्यूमेरिकलच्या आधारे जो काय गिवन डाटा आहे तो आपण इथं राईट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय आहे, लेंथ दिलेला आहे, लेंथ म्हणजे कॅपिटल L 500 mm. नेक्स्ट ऍक्सियल पुल कॅपिटल P किती दिलाय, 5 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कसं करायचं, तर युनिट कन्व्हर्जन हा एक आपण व्हिडिओ बघितलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. त्यामध्ये A to Z युनिट कन्व्हर्जन आपण पाहिलेलं आहे. तर किलो न्यूटनचं न्यूटन कसं करायचं ते सुद्धा त्यात कव्हर केलेलं आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, किलो म्हणजे 10 to the power 3 असतं, मग 5 into 10 to the power 3 न्यूटन ऍज इट इज. नेक्स्ट काय, स्ट्रेस दिलेला आहे, स्ट्रेस म्हणजेच काय, सिग्मा किती दिलाय, 70 न्यूटन पर mm स्क्वेअर. इथं काय व्हॅल्यू न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये, म्हणजे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट काय, यंग मॉड्यूलस ही दिलेला आहे, तो किती आहे, 100 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. किलो न्यूटनचा आपण न्यूटन मध्ये कसं करणार, इंटू 10 to the power 3, 100 इंटू 10 to the power 3 न्यूटन पर mm स्क्वेअर. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड मिनिमम डायमीटर म्हणजे स्मॉल डी, आणि दुसरं काय आहे, कॅल्क्युलेट इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ. हे काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर काय आहे, गिवन डाटाच्या आधारे आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. एक कॉपरची वायर दिलेली आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल कसा आहे, सर्क्युलर आहे, त्याची लेंथ किती दिलाय, 500 mm. त्याचप्रमाणे त्याला ऍक्सियल पुल किती दिलाय, तो पुल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा लोड आहे, तो किती दिलाय, 5 किलो न्यूटन, 5 किलो न्यूटन, 5 किलो न्यूटन. नेक्स्ट डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. हा जो काय डायमीटर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. स्ट्रेस दिलेला आहे, त्या मटेरियलचं यंग मॉड्यूलस दिलेलं आहे. तर आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डायमीटर आणि चेंज इन लेंथ. मग आता चेंज इन लेंथ साठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, बघूया डायरेक्ट निघतोय का चेंज इन लेंथ. PL डिवायडेड बाय AE. पी माहित आहे का, माहित आहे. लेंथ माहित आहे का, माहित आहे. एरिया माहित आहे का, डायमीटर माहित नाही म्हणजे एरिया आपल्याला काढता येणार नाही. डायमीटर माहित असतं तर आपण एरिया काढला असता. म्हणजे पहिल्यांदा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग सर्वात प्रथम डायमीटर फाइंड आउट करूया. डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एरिया माहित पाहिजे. मग एरियासाठी कोणता फॉर्म्युला आहे, हा या. मग स्टार्टिंगला हा फाइंड आउट बघूया, एरिया या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करता येतोय का, तर चेंज इन लेंथ ती सुद्धा काढायची आहे. म्हणजे यात एरिया मिसिंग आहे, चेंज इन लेंथ मिसिंग आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. मग आता ह्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. स्ट्रेस इज इक्वल टू P डिवायडेड बाय A. मग बघा आता एरिया फाइंड आउट करायचा आहे, देअरफॉर एरिया एका साईडला ठेवूया, या साईडला आणला आणि घेतला स्ट्रेस या साईडला आला, म्हणजे काय होणार, P डिवायडेड बाय स्ट्रेस. P माहित आहे का आपल्याला, माहित आहे, किलो न्यूटन मध्ये, त्याचं न्यूटन मध्ये इंटू 10 to the power 3 केलं, 5 इंटू 10 to the power 3 डिवायडेड बाय स्ट्रेस दिलाय का, दिलाय न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये, म्हणजे त्याचं युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आपण काय करूया, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. कसं करणार, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 5 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 70, किती आलं, 71.5
428 428 काय काढला आपण एरियाचं युनिट काय असतं mm². आता आपण इथं एरिया फाइंड आउट केलाय. एरिया फाइंड आउट केला म्हणजे आपण याच्या आधारे डायमीटर फाइंड आउट करू शकतो. मग सर्क्युलर सेक्शन साठी एरिया कसा काढतो आपण पाय d² डिवायडेड बाय 4. मग आपल्याला यातलं काय पाहिजे डी पाहिजे. देअरफॉर d² इथंच ठेवूया, बाकी सर्व व्हॅल्यू या साईडला पाठवूया. हा 4 इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार, म्हणजेच 4 इंटू ए, आणि हा पाय इकडे इंटू इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. आता ही d² आहे, आपल्याला काय पाहिजे डी पाहिजे. मग ह्याचा अंडर रूट घेतल्यानंतर काय होणार हा डी राहणार. म्हणून काय होणार डी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 4 इंटू ए डिवायडेड बाय पाय. हा d² होता, आपल्याला फक्त डी पाहिजे. हे स्क्वेअर घालवण्यासाठी काय करायचं ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणून काय इथं अंडर रूट आलं, त्यात व्हॅल्यू पुट केल्या. आता काय करूया डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी सर्व व्हॅल्यू पुट करूया. अंडर रूट मध्ये 4 ॲज इट इज. एरिया किती फाइंड आउट केला 71.428 डिवायडेड बाय पाय. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. कशी करणार व्हॅल्यू कॅल्क्युलेट एकदा कॅल्क्युलेटर मध्ये बघा. तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 4 इंटू 71.428 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय पाय. व्हॅल्यू कशी येते रे, तरी शिफ्ट आणि EXB बटन प्रेस करायचं, कारण शिफ्ट येलो मध्ये हा पाय सिम्बॉल सुद्धा येलो मध्ये. मग ज्या काही येलो कलरच्या व्हॅल्यू असतात तर ह्या येलो कलरच्या व्हॅल्यू येण्यासाठी पहिल्यांदा शिफ्ट प्रेस करावं लागतं, नंतर जे काही बटन आहे ते प्रेस करायचं. मग पायसाठी काय केलं शिफ्ट आणि EXP बटन टाईप केलं, इज इक्वल टू केलं, काहीतरी आन्सर आलं की त्याला 90.9449 काहीतरी आलं. ही लास्टचं आन्सर जे आपलं असतं ते कॅल्क्युलेटर मध्ये सेव्ह असतं. म्हणजेच 4 इंटू 71.428 डिवायडेड बाय पाय ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काहीतरी कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू आली, ती कॅल्क्युलेटरच्या आन्सर या बटन मध्ये सेव्ह असते. मग आता काय करायचं हे आन्सरचं आपल्याला काय करायचं आहे अंडर रूट घ्यायचं आहे. मग आपण काय करायचं आता इकडे बघा कॅल्क्युलेटर मध्ये 0 दिसतंय का, म्हणजे जे काय आपलं लास्टच आन्सर होतं या कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर या बटन मध्ये सेव्ह आहे. मग काय करायचं अंडर रूटचं बटन इथं आहे ते दाबायचं आणि आन्सर बटन प्रेस करायचं. इज इक्वल टू करूया, आपलं आन्सर किती आलं 9.536. डायमीटरचं युनिट काय असतं mm. डायमीटरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. अजून काय आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय असतो चेंज इन लेंथ साठी. चेंज इन लेंथ इज इक्वल टू PL डिवायडेड बाय AE. मग P म्हणजे काय फोर्स दिलेला आहे का किलोमीटर मध्ये होता, त्याचं न्यूटन मध्ये कसं केलं इंटू 10⁻³ इंटू लेंथ बघा 500 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवायडेड बाय एरिया. एरिया इथं आपण फाइंड आउट केलाय की त्याला तो एरिया इथं फाइंड आउट केलाय बघा 71.428 mm² इंटू यंग मॉड्युलस C व्हॅल्यू दिलेलं 100 किलो न्यूटन पर mm². किलोचं परत काय करतो इंटू 10⁻³ करून न्यूटन पर mm², म्हणजेच काय 100 इंटू 10⁻³ सर्व व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने आन्सर फाइंड आउट करूया. तर चेंज इन लेंथची व्हॅल्यू कशी काढायची ब्रॅकेट मध्ये 5 इंटू 10⁻³ इंटू 500 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 71.428 इंटू 100 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू बटन प्रेस करूया. किती आन्सर आला आपलं 0.35. म्हणजे चेंज इन लेंथ किती आली 0.35. लेंथचं युनिट काय असतं mm. तर एकंदरीत या न्यूमेरिकल मध्ये जे काही गिवन डाटा दिला होता तो आपण लिहिला. लेंथ mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. फोर्स किलो न्यूटन मध्ये होता 10⁻³ न करून काय केलं न्यूटन मध्ये कन्व्हर्ट केलं. स्ट्रेस न्यूटन पर mm² मध्ये तशीच ठेवली, युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. किलो न्यूटन पर mm², किलोचं कसं करायचं इंटू 10⁻³ करून न्यूटन पर mm². सर्व व्हॅल्यू ज्या दिल्या होत्या त्याचं काय केलं आपण युनिट कन्व्हर्जन करून घेतलं. काय फाइंड आउट करायचं होतं डायमीटर आणि
चेंज इन लेंथ. मग डायमीटर आपल्याला कधी भेटतो तर सर्क्युलर क्रॉस सेक्शनल एरिया ज्यावेळी आपण काढतो तर एरियाचा फॉर्म्युला काय असतो पाय डी स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. त्यातला जो डी असतो तो हा डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे एरिया माहित पाहिजे. मग एरिया माहित करण्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युले होते. स्ट्रेस इज इक्वल्स टू पी डिवाइडेड बाय ए आणि चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू पी एल डिवाइडेड बाय ए ई. सर्वात प्रथम मॅक्झिमम हा फॉर्म्युला वापरायचा. ह्यात जर का व्हॅल्यू दिल्या नसतील तर ह्या फॉर्म्युल्याकडे जायचं. मग आता ह्यात बघा ऑलरेडी चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे चेंज इन लेंथ माहित नाही आणि एरिया सुद्धा फाइंड आउट करायचं. म्हणजे दोन व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचे असतील तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. कोणती एक व्हॅल्यू जर मिसिंग असते तर हा फॉर्म्युला वापरला असता. परंतु ऑलरेडी त्यांनी चेंज इन लेंथ काढायला सांगितलेलं आहे आणि एरियातला डी नसल्यामुळे एरिया काढू शकत नाही. म्हणजे या दोन व्हॅल्यू मिसिंग असल्यामुळे हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. म्हणून वापरला स्ट्रेस इज इक्वल्स टू पी डिवाइडेड बाय ए. एरिया काढायचा होता एका साईडला ठेवला. बाकीच्या सर्व व्हॅल्यू पुट करून काय केलं एरिया एम स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग सर्क्युलर सेक्शनचा एरिया कसा काढतो पाय डी स्क्वेअर डिवाइडेड बाय 4. त्यातला डी स्क्वेअर इथं ठेवून बाकीच्या सर्व व्हॅल्यू इकडे पुट केल्या. डी स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू आहे परंतु आपल्याला डी पाहिजे म्हणून त्याला काय घेतलं अंडर रूट मध्ये घेतलं. तेव्हा याचं स्क्वेअर निघून गेलं. अंडर रूट कसं केलं ही व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ह्या व्हॅल्यूचं अंडर रूट घेतलं. म्हणजेच काय अंडर रूट आन्सर केल्यानंतर ही व्हॅल्यू आली. त्यानंतर काय पाहिजे होतं चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पीएल डिवाइडेड बाय ए. सर्व व्हॅल्यू गिव्हन होत्या ऍज इट इज पुट करून काय केली चेंज इन लेंथची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ह्या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा येईल. पुन्हा भेटू क्रॉस सेक्शनल सर्क्युलर यावरील न्यूमरिकल नंबर 14 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.